नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तुळजापूर शहर आणि तालुक्यातील ड्रग तस्करी प्रकरण आणि रामलिंग अभयारण्य आणि त्याच्या 100 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रात वावरणारा साडू वाघ आणि बिबटे यांनी बिबट्यांनी ऑक्टोबरच्या पासून वाघानं डिसेंबर पासून तर तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणानं फेब्रुवारी 2025 पासून सारख्या चर्चा घडवून आणत आहेत आणि उलटसुलट त्यावर मग मतांतर व्यक्त होत आहेत। तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात पोलिसांनी जे 38 ते 39च्या आसपास आरोपितांची यादी कोर्टाला सादर केली होती। त्यानंतर जवळपास 1010 पानाहून जास्त पानाचं चार्जशीट कोर्टात दाखल केलं होतं आणि या प्रकरणातील आत्तापर्यंत आणखीही पोलिसांना 11 आरोपी सापडत नव्हते। त्यातील 2 आरोपी परवा पोलिसांच्या हाती लागले आहेत। त्या 2 पैकी एक आहे अभिजित जीवनराव कदम पाटील, त्याला पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे। तर दुसरा जो गवाड आहे, अभिजित गवाड आहे, जगदीश जीवनराव कदम पाटलाला लातूर येथून अटक केली आहे। तर दुसरा अभिजित अनिल गवाड या सोलापूर येथून तामलवाडी म्हणजे या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेनं ताब्यात घेतला आहे। त्यामुळं आता या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीची संख्या अजूनही 9 आहे आणि हे 9 जण कधी पोलिसांच्या हाती लागणार याचंही हे आहे। त्या 9 जणात एक प्रभावशाली असा राजकीय नेता आहे आणि तो म्हणजे तुळजापूर शहराचा काही दिवस प्रभारी नगराध्यक्ष म्हणून राहिलेला बापू कणे हा तो आहे आणि तो कधी पोलिसांना सापडेल याचं आता याकडं सर्वांचं लक्ष राहिलं आहे। परंतु जसं ज्यावेळेसपासून विनोद उर्फ पिंटू गंगणे पोलिसांच्या हाती आला आणि त्यानंतर मग त्यानं पुढं त्याची जामिनापर्यंतची प्रक्रिया पार पाडली, यावरून ज्यांचं राजकीय याच्यात आणखी परत यायचंही आहे आणि तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आल्या आहेत। तुळजापूर नगर परिषद आणि तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि गट आणि गणात पण निवडणुका होणार आहेत। त्या डोळ्यासमोर ठेवून हे राहिलेल्या 9 जणांपैकी किमान 2-3 तरी पोलिसांच्या लवकरच हाती लागतील आणि तेही निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आपला जामीन कसा मिळवायचा याचा प्रयत्न करतील असं दिसतंय। एकंदरीत तुळजापूर ड्रग प्रकरणात एक आरोपीची अमृतराव नावाच्या आरोपीची पण परवा सोमवारी त्याला जामीन मिळाला आहे। त्याला रेग्युलर जामीन मिळालेला असून त्याची बाजू भक्कमपणे अशी ॲडव्होकेट अमोल वरुडकर यांनी मांडली। अमोल वरुडकर यांनी त्याच्या ह्याच्यावर जे ड्रग्ज प्रकरणात व्यवहार झाले असा पोलिसांचा दावा होता तो कसा चुकीचा आहे हे अमोल वरुडकर यांनी न्यायालयासमोर पटवून सांगितलं। न्यायालयात ते पटलं आणि त्यामुळं अमृतराव याला कोर्टानं जामीन दिला आहे। तर ही दोन जी पकडण्यात आलेत आहेत कदम आणि गवाड यांना
कोर्टासमोर पोलिसांनी हजर केलं असता कोर्टानं त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर ह्या ड्रग्ज प्रकरणाचं आता पुढं काय काय होतं, काय घडतंय याकडं आपलं लक्ष असणारच आहे. आपल्या परिसरातून बिबटे पण आणि साडू वाघ पण कुठं बाहेर गेलेले नाही हे निश्चित. ते इथंच या आपल्या रामलिंग अभयारण्याच्या आसपासचा जो 100 चौरस किलोमीटरचा परिसर आहे त्यातच ते फिरत आहेत. गेल्या 10-12 दिवसापूर्वी साडू वाघ किंवा कोणता तो वाघ असेल तो भूम तालुक्यात त्याचा वावर होता आणि तो आता गेल्या 2-3 दिवसापासून रामलिंग अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या ढेंबरेवाडी, भानसगाव या पट्ट्यात तो फिरतोय असं दिसतंय. कारण एका शेतकऱ्यात त्यानं बांधाच्या तिथं चरण्यासाठी सोडलेला बैल वाघानं त्याला ओढत नेऊन कुठंतरी नेऊन त्याचं शिकार केल्याचं चर्चा सध्या भानसगावच्या शेतकरी मंडळीत चालू आहे. तर त्याच्यानंतर त्यानं एका शेतकऱ्याच्या अशीच चरायला बांधलेल्या म्हशीवर हल्ला करून तिचे लचके तोडल्याची पण भानसगाव, सोनेगाव, ढेमरेवाडी या परिसरातील शेतकरी आणि गोपालक यांच्यात चर्चा सुरू आहे. आता हा साडू वाघ आपल्याच परिसरात आहे हे दर्शवणारी ही घटना आहे. त्यामुळं साडू वाघ कुठं गेलेलं नाही. मात्र त्यानं बऱ्याच दिवसानंतर पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याचं आपल्या म्हणजे रामलिंग अभयारण्याच्या पायथ्याशी किंवा रामलिंग अभयारण्यात ही बऱ्याच महिन्यांनी ही घटना घडली आहे. त्यामुळं साहजिकच शेतकरी आणि गुरे राखण्याच्या यांच्यात भीतीचं वातावरण आहे. आता हा आणखी कशावर हल्ला करतो, कुठल्या प्राण्यांची शिकार करतो का मानवावर पण हल्ला करतो याच्या चर्चा या शेतात कामाला जाणाऱ्या मंडळी करत आहेत. याच्या वावरामुळं मात्र खरीप हंगामात आता जी पिकाच्यासाठी फवारणी, खुरपणी आदी कामं जी करावी सुरू आहेत त्या कामाचा वेग मंदावला आहे. कारण शेतकऱ्यांना या वाघाची आणि बिबट्यांचीही भीती वाटते. एकंदरीत हे सावट दूर कसं होईल किंवा मग वनविभागानं समोर येऊन बिबटे आणि वाघ याला घाबरू नका, त्याच्याशी कसं टॅकल करायचं याचं माहिती वारंवार दिली पाहिजे. तर याच्या भीतीतून शेतकरी थोडे दूर जातील आणि आपल्या शेतातील कामे करणं त्यांना सोयीस्कर होईल असं वाटतंय. आज तुर्तास आपण एखाद्या डॉक्टरकडे तपासणीला गेलो की तो किती फी घेईल, त्याचे बाकीचे काय खर्च किती असेल याचा आपण सारखा विचार करत असतो. या डॉक्टराच्या फीमुळंच अनेक रुग्णांची मानसिकता अशी होते की त्यांचा आजारच लवकर बरा होत नाही. असेही काही प्रसंग पाहायला मिळतात. काही दवाखाने तर असे आहेत की रुग्णानं पूर्ण पैसे दिल्याशिवाय त्या रुग्णाला तेथून हलू देत नाहीत. मात्र एक अवलिया डॉक्टर पुण्यात आहे. त्या डॉक्टरनं रुग्ण त्याच्याकडे तपासायला जातात. तोही त्यांची व्यवस्थित तपासणी करतो आणि मात्र त्यानं त्याचं जे प्रिस्क्रिप्शन कार्ड आहे त्याच्यावर असं लिहिलं आहे की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तपासणी फी द्या. नसता आम्ही कुठलीही तुमच्याकडून फी मागत नाही, तुमची मर्जी आहे, देऊ वाटले द्या नाहीतर नको. पण
हे कुठं घडतं? फक्त पुण्यातच. इतरत्र तसे असतील. परवा एक डॉक्टरांचं निधन झालं की त्यांनी त्यांचं उभं आयुष्यात 2 रुपयापेक्षा जास्त फी कधीच घेतली नाही. तिकडं ते दक्षिण भारतातील डॉक्टर होते आणि त्यामुळं त्यांना त्या भागातील लोक गरिबांचे डॉक्टर असं म्हणत होते. असेच हे जे पुण्यातील डॉक्टर आहेत त्यांच्यासारखे आणखी कुणी बरेचसे डॉक्टर असू शकतील की जे रुग्णांची खऱ्या अर्थानं सेवा करतात आणि जी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे डॉक्टर मंडळींना शपथ दिली जाते त्याचा तंतोतंत अवलंबन करतात असं करणारे अशी मंडळी असू शकतात. तुर्तास एवढंच. आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.